कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, अजित पवारांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर मंथन। सदनिका घोटाळा माणिकरावांना भोवला, अखेर कोकाटेंचा राजीनामा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवला राजीनामा। नाशिक पोलिसांकडे अटक वॉरंट, नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना होणार। कोकाटेंच्या रिप्लेसमेंटबाबत सध्या निर्णय लांबणीवर, राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। दादांशी हात मिळवणी म्हणजे भाजपला मदत, अजित पवार हे भाजपचे हस्तक, खासदार संजय राऊतांचं अजित पवारांवर टीकास्त्र। माणिकराव कोकाटे ही हिट विकेट, कोकाटेंनी स्वतः खड्ड्यात उडी मारली आहे, खासदार संजय राऊतांची टोलेबाजी। आमदार प्रज्ञा सातव आज भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसच्या विधान परिषद आमदारकीचा दिला राजीनामा। भाजपात आयात जोरात, विधान परिषदेतील काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला, जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंमध्ये तिसऱ्या नव्या भिडूची एंट्री, खासदार संजय राऊत आज शरद पवारांची भेट घेणार, सूत्रांची माहिती। पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार, ठाकरे गटाचे उमेदवार मंगल मगरेंच्या घरासमोर जादूटोणा। जमीन वादातून झालेल्या मारहाणीत माजी सरपंचाचा मृत्यू, संभाजीनगर जिल्ह्यातील ओहर गावची घटना। गावाची लोकसंख्या अवघी 1,500, मात्र जन्माच्या नोंदी 27,397 आढळल्या, यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील शेंदूरसणीतील धक्कादायक प्रकार। मांजामुळे दुचाकीवरून जाताना एकाचा गळा चिरला, गळ्याला 18 टाके लागले, बुलढाण्याच्या संग्रामपूरमधली घटना। चारचाकीतून बाहेर फेकला गेल्यानं चालकाचा मृत्यू, मुंबई गोवा महामार्गावर तुरळ येथे भीषण अपघात। नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस, 20 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान, तर 21 डिसेंबरला होणार मतमोजणी। महायुतीचा आज जागा वाटपासाठी मंथन, भाजप शिवसेनेत उर्वरित जागांसाठी चर्चेची शक्यता। तपोवनातील वृक्षतोडी विरोधातली याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, मनसे नेते नितीन पंडित यांच्या याचिकेवर सुनावणीची शक्यता। सावरी गावातील ड्रग्ज प्रकरणाशी आपला संबंध नाही, विरोधकांकडून झालेले आरोप राजकीय द्वेषातून, एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदेंनी केलं स्पष्ट। मदतीसाठी गेलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकालाच मारहाण, चारचाकी आणि रिक्षा अपघातात जखमींना करत होते मदत, संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल परिसरातील घटना। वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, सर्व सरकारी तसेच खासगी संस्थांमध्ये 50% वर्क फ्रॉम होम केलं अनिवार्य। वैध पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही, दिल्ली सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन, वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अमेरिकेत आणखी 20 देशांच्या नागरिकांना नो एंट्री, काही देशांना पूर्णतः तर काहींना अंशतः बंदी, डोनाल्ड ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय। लखनौ T20 सामना धुक्यामुळे झाला रद्द, आता शेवटच्या अहमदाबादच्या सामन्यात ठरणार मालिका विजेता।